लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारी भावांची घुसखोरी पाहायला मिळते। सरकारी कर्मचारी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत। झेडपी मधल्या 20 कर्मचाऱ्यांची नावे झी 24 तासच्या हाती लागलीत। लाडकी बहीण म्हणून लाडक्या भावांची घुसखोरी पाहायला मिळते। राज्यात तब्बल 1183 जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला। धक्कादायक म्हणजे यामध्ये 20 पुरुषांची सुद्धा नावे आहेत। महिला आणि बालकल्याण विभागाने या सर्व यादीची तपासणी केली आणि त्यामध्ये राज्यातील ही सर्व नावे पुढे आली। हे कर्मचारी विविध जिल्हा परिषदेत विविध पदावर काम करतात। त्यातले बहुतांश या अंगणवाडी सेविका आहेत असंही कळतं। म्हणजे ज्यांच्याकडे नाव नोंदणीची जबाबदारी होती त्यांनी स्वतःचीच नावे यामध्ये पुढे केल्याचं चित्र आहे। त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी असं राज्याच्या ग्रामविकास विभागाने संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितलं। राज्याच्या ग्रामविकास विभागाने महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या 1183 हून अधिक जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले। लाडक्या बहिणीमध्ये कोणत्या सरकारी लाडक्या भावांनी घुसखोरी केली त्यांची नावे पाहू। जयसिंग तुकाराम तापकीर, गोकर्ण रामप्रसाद नाईक नवरे, एकनाथ कोळी, काशीनाथ गणपत तांडे, राजू रतन चांसकर, श्यामलाल विठ्ठल पाटोळे जे लातूरचे, संदीप विलास भांडलकर, रतन नानाजी मिटकरी, मुकेश लक्ष्मणराव मेहत्रे वेगवेगळ्या जिल्ह्यातली ही नावे आहेत। प्रमोद मुरारी सरकार, मनीष मारुती थोरात, किशोर केशवराव ठाकूर, किशोर कचरू कचकर, किरण बापू अदमाने। तर बुलढाण्यामध्ये 193 सरकारी बहिणींनी याचा लाभ घेतलाय। सोलापूरमध्ये 150, बीडमध्ये 145, धाराशिवमध्ये 110, जालन्यात 76, वाशिममध्ये 56 सरकारी बहिणींनी याचा लाभ घेतलाय। पुण्यामध्ये 54, कोल्हापूर जिल्ह्यात 24, तर सांगलीमध्ये 17, अहिल्यानगरमध्ये 17, नागपूरमध्ये 11, अमरावतीत 10 आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या 10 सरकारी बहिणींनी याचा लाभ घेतलाय। नाशिकमध्ये 10, सातारा आणि नांदेडमध्ये प्रत्येकी 8 सरकारी बहिणींनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला। नंदुरबारमध्ये 8, जळगाव गोंदियात 7, चंद्रपूरमध्ये 5, धुळ्यामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये प्रत्येकी 5, परभणी जिल्ह्यामध्ये 3, गडचिरोली, यवतमाळ, ठाणे आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 2 सरकारी बहिणींनी याचा लाभ घेतला। अकोला, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मुंबईमध्ये 1 सरकारी बहिणींनी याचा लाभ घेतला।